तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत सराव संच 29. तर बघा, आपल्याला आज काय शिकायचं आहे. सराव संच 29. तर 29 इथं आपल्याला हे काही रूल्स बघायचे आहेत आधी. तर बघा काय दिलाय, a raised to m into a raised to n बरोबर काय होते, तर a raised to m plus n म्हणजे काय होते, इथं घातांकाची बेरीज होते. जर पाया सेम असला तर काय होते, इथं घातांकाची काय होते, बेरीज होते. a raised to m into a raised to n. पाया काय आहे इथं, म्हणजे बेस सेम आहे, तर जे घातांक आहे त्यांची काय होते, बेरीज होते. आता दुसरा बघा, a raised to m डिवाइड बाय a raised to n इक्वल टू a raised to m मायनस n. याचा पण बेस काय आहे, सेम आहे a. तर काय त्याचा पॉवर आहे, त्याचं काय होते, सबस्ट्रॅक्शन होते. तर a raised to m मायनस n म्हणजे काय होते, इथं वजाबाकी होते. आता बघा तिसरा काय, a raised to power 1 इक्वल टू a म्हणजे तीच संख्या असते. आता इथं चौथा बघा काय दिलाय, a raised to 0 इक्वल टू 1. तर a raised to 0 इक्वल टू 1 म्हणजे कुठल्या पण संख्येला पॉवर काय असला, 0 असला तर त्याचं उत्तर किती येते, 1 येते. फॉर एक्झाम्पल 5 raised to 0 इक्वल टू 1 म्हणजे कुठल्या पण संख्येला जर पॉवर 0 असला तर काय होते, त्याची व्हॅल्यू 1 असते. आता इथं बघा, a raised to मायनस m इक्वल टू 1 अपॉन a raised to m त्याचं काय होते, रेसिप्रोकल होते. आणि जो मायनसचा हा साईन असते तो काय होते, इथं प्लस मध्ये जाते. आणि नंतर बघा, ए बी रेस टू एम म्हणजे होलला, होल ब्रॅकेटला आहे पॉवर, म्हणजेच काय होते, ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम म्हणजे हा याला पण घातांक एम आणि याला पण घातांक म्हणजे एला आणि बीला. आता दुसरा बघा, ए अपॉन बी रेस टू एम म्हणजेच काय, सेम तसंच, म्हणजे ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम म्हणजे काय, अंशाला आणि छेदाला पण तोच घातांक असणार. ठीक आहे, ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम म्हणजे ए छेद बी ला घातांक एम असेल तर काय, ए ला पण घातांक एम आणि छेदाला पण, अंशाला पण आणि छेदाला पण बी रेस टू एम. नंतर बघा, ए रेस टू एम रेस टू एन, ह्या कंसाला म्हणजे घातांकाचा घात आहे. तर ए रेस टू एम रेस टू एन असेल तर काय होते, ए रेस टू एम एन, एम इंटू एन यांचं काय होते, घातांकाचा गुणाकार होते. ए रेस टू एम रेस टू एन म्हणजे घातांकाचा काय दिलाय, घात दिला आहे, तर त्याचं काय होते, ए रेस टू एम इंटू एन. अजून बघा, ए अपॉन बी रेस टू एम मायनस एम, तर याचं काय होईल, उलट होईल. इथं मायनस आहे तर याचं रेसिप्रोकल झालं की काय होईल, प्लस होईल पॉवर त्याचं. तर रेसिप्रोकल ए अपॉन बीचं रेसिप्रोकल काय होईल, बी अपॉन ए, आणि हे मायनसचं काय होईल, इकडे प्लस होईल म्हणजे रेस टू प्लस एम. आता बघा काय म्हणते, सोपे रूप द्या. पहिला प्रश्न काय आपला, सोपे सोपे रूप द्या. हे फॉर्म्युले तुम्ही एकदा बघून घ्या आणि फॉर्म्युले लक्षात ठेवा. तर सोपे रूप द्यायचे आपल्याला, पूर्ण सॉल्व करायचं नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू नाही काढायची, फक्त काय करायचंय, तर त्याला सिम्प्लिफाय करायचंय. तर पहिला एक्झाम्पल काय, पहिला आहे 15/12 रेस टू 3 रेस टू 4. पहिला एक्झाम्पल आहे 15/12 रेस टू 3 याला होल रेस टू 4. तर याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. तर काय होईल, आता इथं बघा, इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल, हा वाला. ठीक आहे, ए रेस टू एम रेस टू एन. तर बरोबर काय होईल, 15 हा झाला 15 अपॉन हा काय झाला 12
आणि हा दोघांचा काय होईल मग गुणाकार होईल. 3 इंटू काय होईल 4 होईल. म्हणजे काय झालं हे 15/12 रेस टू पॉवर 3 इंटू 4 म्हणजे किती झाले 12 म्हणजे 15/12 ला घातांक किती झाले 12. तर इथं कोणता फॉर्म्युला यूज झालाय हा ए रेस टू एम रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम एन. हा इथं बाजूला तुम्ही फॉर्म्युला लिहिलं तरी चालेल की कुठला फॉर्म्युला यूज झालाय ते. तर बघा कुठला झाला इथं आपण ए रेस टू एम रेस टू एन हा फॉर्म्युला आपण वापरलाय. तर ए रेस टू एम एन म्हणजे दोघांचा काय गुणाकार झाला. आता दुसरा बघूया. दुसरा उदाहरण काय आहे 3 रेस टू 4 रेस टू -2. दुसरा बघा 3 रेस टू 4 रेस टू -2 म्हणजे 3 ला घातांक 4 त्याला पण घातांक काय -2 म्हणजे घातांकाचा घात म्हणतात त्याला. घातांकी संख्येचा घात. तर इथं पण आता सेम तसंच आपण कुठला फॉर्म्युला वापरू ए रेस टू एम रेस टू एन वाला फॉर्म्युला. आपण तो फॉर्म्युला काय झाला इकडे फॉर्म्युला वापरला आपण. एक्झाम मध्ये जर तुम्ही फॉर्म्युला लिहिला तर तुम्हाला फॉर्म्युल्याचे पण मार्क्स मिळतील. ठीक आहे. तर आपण हा फॉर्म्युला इथं वापरलेला आहे एम इंटू एन. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं त्याची व्हॅल्यू काढायची नाही आहे. तर बघा काय झालं 3 रेस टू 4 रेस टू -2 ह्या दोघांचा काय होईल गुणाकार. पाया जसा तर तसा ठेवला. घातांकी संख्या काय आहे 4 आणि काय आहे इंटू -2. तर म्हणजे काय झालं 3 रेस टू पॉवर -2 म्हणजे 4 इंटू 2 काय झाले 8 आणि प्लस मायनस काय होते तर मायनस म्हणजे 3 रेस टू पॉवर -8. 3 ला काय घातांक -8 हे झालं त्याचं उत्तर. आता तिसरा उदाहरण बघूया आपण. तिसरा काय आहे तिसरा आहे 1/7 ला घातांक -3 त्याला आपण घात किती आहे 4 म्हणजेच घातांकाचा घात. आता बघा तिसरा 1/7 रेस टू पॉवर -3 रेस टू 4 म्हणजे 1/7 वजा तिसरा घात चा चौथा घात बरोबर. आता फॉर्म्युला तोच ए रेस टू एम रेस टू एन म्हणजे काय होईल या दोघांचा गुणाकार होईल. तर बघा 1/7 इंटू काय झालं हे -3 इंटू 4 तर 1/7 हे किती झाले 4 तेरी किती झाले 12 आणि प्लस मायनस मायनस. तर मायनस असल्यामुळे आपण असं ब्रॅकेट देऊया. ठीक आहे 1/7 रेस टू पॉवर -12. आपण हे आन्सर पण ठेवू शकतो किंवा त्याचं रेसिप्रोकल वाला एक्झाम्पल बघितलंय. मायनसचं प्लस कसं करतात हे बघा. हे आपण याच्यामध्ये पण कन्वर्ट करू शकतो. जर त्याला पॉवर मायनस असलं तर त्याचा रेसिप्रोकल करून ते प्लस मध्ये होते. तर आपला आन्सर हे पण आहे किंवा आपण दुसरं पण काढू शकतो. तर बघा काय होईल याचं 1/7चा रेसिप्रोकल किती होईल 7. तर हे पॉवर काय -12चं काय होऊन जाईल +12 म्हणजे हे पण आन्सर आहे हे पण. तुम्हाला जे लिहायचं ते लिहा. ठीक आहे. इथं आपण रेसिप्रोकल वाला रूल यूज केलाय. आता चौथं उदाहरण बघा. चौथं काय आहे 2/5 रेस टू पॉवर -2 रेस टू -3. ठीक आहे. दोन्ही काय आहेत मायनस मध्ये आहेत. चौथा उदाहरण हा बघा. चौथा उदाहरण 2/5
रेस टू पॉवर -2 रेस टू -3 म्हणजे काय 2/5चा वजा दुसरा घात आणि त्या घाताचा काय वजा तिसरा घात म्हणजे घातांकाचा घात दिलाय. तर बघा आता पहिल्यांदा आपण काय करूया, घातांक सॉल्व करूया. तर हे बेस जे आहे ते जसंच तसं ठेवलं आपण 2/5 आणि हे बघा घातांक काय -2 इंटू काय होईल हे -2 इंटू -3 म्हणजे यांचं काय होईल गुणाकार होईल. आता हे 2/5 जसेचे तसे राहिले. 3 दुने किती झाले 6 झाले. मायनस मायनस काय झाला प्लस झाला. तर किती झालं 2/5चा 6वा घात हे झालं आपलं उत्तर. इथं तोच सेम रूल a raised to power m ला पॉवर काय n म्हणजेच काय झालं a raised to power m इंटू n हा आपला फॉर्म्युला झाला, हाच यूज झाला. आता पाचवा बघा, पाचवा एक्झाम्पल काय आहे तर 6 ला घातांक 5 ला घातांक 4 म्हणजे 6 raised to 5 raised to 4. तर बघा काय होईल ह्या दोघांची काय घातांकाची काय होते घातांकाचा काय होते गुणाकार. तर 6 raised to काय 5 इंटू 4 इक्वल टू 6 raised to 4 इथं 20. ठीक आहे 5 20 हे त्याचं झालं उत्तर 6 raised to 20. आता 6वा उदाहरण बघूया आपण. 6वा उदाहरण काय आहे 6/7 raised to power 5 raised to 2. इथं पण सेम तसंच ह्या दोघांचा काय होईल गुणाकार. म्हणून आता हे बेस जसा तसा 6/7 बेस जसा तसा 5 इंटू 2 इक्वल टू बेस कुठला आहे आपला 6/7 आणि यांचा काय झाला गुणाकार म्हणजे 5 दोन्ही किती झाले 10 हे झालं याचं उत्तर. आता 7वा बघा, 7वा उदाहरण आहे 2/3 ला घातांक काय -3 आणि त्याला पण घातांक किती आहे 5. तर तसंच पाया जसाचा तसा ठेवला आणि घातांकाचा काय केला गुणाकार केला. तर -3 गुणिला काय झाले हे 5 म्हणजे 2/3 चा घातांक 3/5 किती 15 आणि प्लस मायनस काय होते मायनस. हे झाले 2/3 ला घातांक -15 हे झालं त्याचं उत्तर. आता 8वा उदाहरण बघूया आपण. 8वा काय आहे 5/8 ला घातांक 3 आणि त्याला घातांक अजून किती आहे -2. 5/8 ला घातांक 3 त्याला घातांक आणखी -2. तर तोच रूल काय झाला पाया जसाचा तसा राहिला आणि यांचा काय होईल घातांकाचा गुणाकार म्हणजेच 3 गुणिला -2 म्हणजेच किती झाले हे 5/8 आणि घातांकाचा गुणाकार 3 दुने 6 आणि मायनस प्लस काय होते मायनस म्हणून इथं याला घातांक किती झाले -6. हे झालं याचं उत्तर 5/8 ला घातांक -6. आता याला आपण जर हे मायनसचं तुम्हाला जर प्लस करायचं असलं तर आपण याचं रेसिप्रोकल घेऊ शकतो. 5/8चं रेसिप्रोकल काय होईल 8/5 आणि हे मायनसचं काय होऊन जाईल याचं प्लस होऊन जाईल. हे सुद्धा उत्तर आहे त्याचं दुसरं. आता बघा 9वा उदाहरण काय आहे 3/4 ला घातांक 6 आणि त्याला घातांक काय आहे 1. तर बघा आपला पाया काय आहे 3/4 आणि घातांकाचा काय होईल गुणाकार म्हणून काय झालं घातांक
6 गुणिला 1, तर बरोबर हे 3/4. 6 गुणिला 1 म्हणजेच काय 6, तर 3/4 ला घातांक किती झाले 6. आता 10वा उदाहरण बघूया. 2/5 ला घातांक -3 चा घातांक 2, तर बघा 2/5 रेस टू पॉवर -3. आता यांचं दोघांचा काय गुणाकार होईल, म्हणजे इंटू काय झाले हे 2 इक्वल टू 2/5 3 2 जा 6, हे झाले मायनस प्लस मायनस. आन्सर आला 2/5 रेस टू पॉवर -6, म्हणजे 2/5 ला घातांक -6, हे झालं उत्तर. तर आपला पहिला प्रश्न संपलेला आहे. आपण आता प्रश्न दुसरा बघूया. तर प्रश्न दुसरा काय म्हणते, क्वेश्चन नंबर 2, खालील संख्या धनघातांक वापरून लिहा. ठीक आहे, हे जे आपल्याला दिले आहे हे ऋण मध्ये दिलं आहे, म्हणजे वजा दिला आहे याचे घातांक, तर आपल्याला याला धन करायचे म्हणजे काय पॉझिटिव्ह करायचे आहे. ते बघा इथं घातांक, तर आपल्याला ते करायचे आहेत पॉझिटिव्ह मध्ये करायचे आहेत. आपल्याला दिले आहेत निगेटिव्ह मध्ये. तर आता बघा क्वेश्चन नंबर काय आहे 2 आहे. तर पहिला आहे त्याचा 207 ला घातांक -2, म्हणजे हा निगेटिव्ह मध्ये आहे, तर आपल्याला काय करायचं आहे पॉझिटिव्ह मध्ये. तर आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल बघा. आता इथं आपला कुठला फॉर्म्युला यूज होईल, तर बघा a रेस टू -m इक्वल टू काय होईल, जर इथं निगेटिव्ह असला तर खाली त्याचा रेसिप्रोकल होऊन ते काय होते पॉझिटिव्ह होते. हा फॉर्म्युला इथं वापरू आपण. तर बघा इकडे काय आहे उदाहरण आपलं, (2/7 रेस टू पॉवर -2). तर हे बघा काय होईल याचं 2/7 रेस टू -2. तर आता याचं रेसिप्रोकल होईल, तर 2/7 चा रेसिप्रोकल काय होईल 7/2. किंवा मग आपण असं पण करू शकतो, याचं काय 1/a रेस टू n च्या फॉर्म मध्ये केलं तर 1/, तर काय होईल हा 1 झाला 1/a रेस टू m, म्हणजे हा काय झाला 2/7 रेस टू m, म्हणजे हा -2 इक्वल टू याचं रेसिप्रोकल काय झालं 7/2, आणि हे निगेटिव्हचं काय झालं पॉझिटिव्ह, आणि निगेटिव्हचं काय झालं पॉझिटिव्ह. किंवा आपण असं डायरेक्ट लिहू शकतो. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, 2 मधलं 2, काय आहे 11/3 रेस टू -5. ठीक आहे, आपल्याला काय निगेटिव्ह मध्ये दिलं आहे त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला काय दिलंय a रेस टू -m, त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करताना काय होते त्याचं रेसिप्रोकल होते 1/a रेस टू m होते. ठीक आहे, किंवा मग आपण असं पण करू शकतो, हे बघा a/b रेस टू -m इक्वल टू त्याचं रेसिप्रोकल झालं तर b/a, म्हणजे त्याचं काय गुणाकार व्यस्त, आणि त्याला पॉवर काय आलं m आला. हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत.
तर बघा आता आपल्याला 11/3 त्याचं काय उलटं करायचं म्हणजे रेसिप्रोकल करायचं. तर काय झालं डायरेक्ट 3/11 आणि आता हा मायनस असल्यामुळे याचं काय होईल प्लस होईल. हे झालं याचं उत्तर डायरेक्ट. आता तिसरा बघा, तिसरा काय आहे 1/6 सेम तसंच त्याचा रेसिप्रोकल केलं तर 1/6 काय झालं 6/1 आणि -3चं काय होईल +3 म्हणजे हा जो वरचा फॉर्म्युला आहे तो वापरला. आता चौथा उदाहरण बघा याच्यातलंच y⁻⁻4 तर हा असंच y⁻⁻4 म्हणजेच काय झालं त्याचा रेसिप्रोकल झाला. याला काही नाहीये डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे काय 1 आहे तर म्हणून त्याचं काय झालं रेसिप्रोकल काय होईल 1/y होईल. ठीक आहे 1/y⁻⁴. म्हणजेच काय त्याचं गुणाकार व्यस्त झालं. ठीक आहे हे झाले. आता आपले 4 प्रश्न सोडवून झाले. तर आपला सराव संच संपला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.